निशा आपल्या बिछाण्यावर होऊन होती. साफसफाई केल्यानंतर ती खूप दमली होती. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या होत्या आणि 21 वर्षांची निशा, जी कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती, तिच्या आईने सगळं काम तिच्यावर टाकून दिलं होतं. कामवालीही सुट्टीवर होती आणि निशाला घरकाम अजिबात आवडत नव्हतं. ती डोक्याला मालिश करत आराम करण्याचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात तिच्या लहान भावाचा, आकाशचा आवाज ऐकू आला. आकाश खोलीत येत म्हणाला, "काय झालं दीदी? तब्येत ठीक आहे का?" निशाने दमलेल्या आवाजात उत्तर दिलं, "आई सगळं काम माझ्यावर टाकून निघून जाते. सुट्ट्या काय सुरू झाल्या की संपूर्ण घर माझ्या जिम्म्यावर आलंय." आकाश हसत म्हणाला, "काही हरकत नाही दीदी. मी तुझ्यासाठी लगेच दूध घेऊन येतो. प्यायल्यावर आराम मिळेल." निशा हलकसं हसली आणि म्हणाली, "ठीक आहे, पण सोबत काहीतरी खाण्यासाठीही घेऊन ये." थोड्याच वेळात आकाश तेल घेऊन परत आला आणि म्हणाला, "दीदी, तुझ्या केसांची मसाज करून घे." "मी करून देतो." निशाला त्याची ही गोष्ट थोडी विचित्र वाटली. तिने म्हटलं, "हे तुझं काम नाहीये. तू तुझ्या मित्रांसोबत बाहेर जा. मला मसाजची गरज नाही." पण आकाशने तिचं बोलणं न ऐकता तिच्या केसांमधील क्लिप काढत म्हणाला, "तू इतके नखरे का करतेस?" निशा हलकासा चमकली. "आकाश, हे काय करतोयस?" "मी ठीक आहे, मला मसाजची गरज नाही," निशा म्हणाली. आकाशने पुन्हा हसत म्हटलं, "दीदी, तुला आरामाची गरज आहे. तू नेहमीच सगळं काम स्वतःच करतेस. थोडा आराम कर. मी तुला मसाज करून रिलॅक्स करून देतो." निशा काहीतरी बोलणारच होती, तेवढ्यात बाहेरून दारावर ठकठक झाल्याचा आवाज आला. आकाशने ताबडतोब म्हटलं, "मी पाहतो कोण आलंय." तो दार उघडायला गेला आणि निशाने सुटकेचा श्वास सोडला. ती विचार करू लागली, आकाश मोठा झाल्यापासून त्याच्या वागण्यात बदल झालाय. तो आता सतत माझी काळजी घ्यायचा प्रयत्न करतो, जे मला कधी-कधी विचित्र वाटतं. दारावर 2 स्त्रिया उभ्या होत्या. त्या आत येताच म्हणाल्या, "अगं निशा, तू आज इतकी थकलेली का वाटतेस?" निशाने थकलेल्या हसण्यानं उत्तर दिलं, "घरकामामुळे दमले आहे. आई सुट्टीवर आहे आणि घराची सगळी जबाबदारी माझ्यावर आहे." रिया हसत म्हणाली, "तुला तर कधीच कोणाची मदत घ्यायची सवय नाही. सगळं स्वतःच करायचा प्रयत्न करतेस. चल, आज मी तुझ्यासोबत थोडा वेळ घालवते. आपण दोघी मिळून काहीतरी छान खाऊ, पिऊ आणि आराम करू." निशाने थोडं हलकं वाटल्यासारखं होत म्हणाली, "तुझ्यासोबत वेळ घालवल्यानं खरंच मला थोडा आराम मिळेल." "करीन," निशा म्हणाली. तेवढ्यात आकाश परत येत हसत म्हणाला, "चहा पण तयार आहे, तुम्ही दोघी निवांत बसून प्या." निशा आणि रिया हसत बसल्या आणि गप्पा मारू लागल्या, जणू जुन्या आठवणींना पुन्हा ताज्या करत होत्या. चहा पीत पीत त्यांनी कॉलेजच्या जुन्या दिवसांबद्दल, सुट्ट्यांच्या आठवणींबद्दल आणि मित्रांच्या गोष्टींवर चर्चा सुरू केली. गप्पा मारता मारता दोघी खूप हसू लागल्या. दरम्यान आकाशही त्यांच्या जवळ बसून त्यांच्या गप्पा ऐकत होता. कधी कधी तो त्यांच्या जोकवर हसत होता, पण बहुतेक वेळ शांतच होता. रिया अचानक म्हणाली, "अगं निशा, कधी विचार केलास का? आपण सगळे किती मोठे झालो आहोत. जबाबदाऱ्या, कामं, सगळं खूप बदलून गेलं आहे. आधी सगळं किती सोपं वाटायचं." निशाने मान हलवली आणि म्हणाली, "खरंच, रिया, आधी सगळं खूप मजेशीर आणि सोपं होतं. पण आता घरच्या जबाबदाऱ्या आणि अभ्यास दोन्ही एकत्र सांभाळावं लागतं. कधी कधी वाटतं, सगळं सोडून कुठेतरी दूर पळून जावं." तेवढ्यात आकाशने मध्येच बोलत म्हटलं, "दीदी, जर तुला वाटत असेल तर मी मम्मीशी बोलतो. तू काही दिवसांसाठी रियासोबत बाहेर फिरायला जा. तुम्हा दोघींना छान वाटेल आणि मी घराचं काम सांभाळतो." निशा त्याच्या बोलण्यावर हलकं हसत म्हणाली, "तू काय सांभाळणार घर? घर सांभाळणं इतकं सोपं नाही जितकं तुला वाटतंय. आणि तसंच हे सगळं जिम्मेदारी आता माझी आहे," निशा म्हणाली. रियाने हसत म्हटलं, "अगं निशा, कधीतरी आकाशलाही एक संधी देऊन बघ. तू त्याला नेहमीच लहान समजतेस, पण आता तो मोठा झालाय. त्यालाही जबाबदारीचा अनुभव घेऊ दे." आकाशने लगेच म्हणलं, "बिलकुल. मी सगळं व्यवस्थित सांभाळेन, दीदी. तू फक्त आराम कर किंवा कुठेतरी फिरायला जा." निशा हसत म्हणाली, "ठीक आहे, एक दिवस पाहू तुझं काम सांभाळणं. जर तू सगळं नीट केलं, तर मी रियासोबत कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करेन." रिया आणि आकाश दोघांनीही निशाच्या बोलण्यावर हसत सहमती दर्शवली. दिवस हळूहळू पुढे जात होता आणि निशाला आता थकवा कमी जाणवू लागला होता. कुटुंब आणि मित्रांसोबत घालवलेला हा वेळ तिला खूप समाधान देत होता.
संध्याकाळ झाली आणि निशा, रिया आणि आकाश यांच्या हसण्याच्या गप्पांमध्ये वेळ कसा गेला कळलंच नाही. रियाने अचानक घड्याळाकडे पाहत म्हटलं, "अगं, मला आता निघायला हवं. खूप उशीर झाला आहे. घरी मम्मी वाट पाहत असतील." निशाने तिला थांबवत म्हटलं, "अगं, अजून का जातेस? रातचं जेवण करूनच जा. आपण सगळे मिळून काहीतरी छान बनवू." रियाने थोडंसं संकोच करत म्हटलं, "नाही गं निशा, मी आधीच तुला खूप त्रास दिला आहे." आकाशने लगेच तिचं बोलणं तोडत म्हटलं, "त्रास कसला रिया दीदी? तुम्ही इथेच थांबा. मी आणि दीदी आपण मिळून स्वयंपाक करू, मग सगळे मिळून खाऊ." आकाश म्हणाला. निशाने हसत आकाशाकडे पाहिलं आणि म्हणाली, "तू पुन्हा बोलण्यात आला आहेस. ठीक आहे, आज तू माझ्यासोबत स्वयंपाकात मदत करशील. बघू, किती मोठा झालायस." आकाशाने गर्वाने छाती फुगवत म्हटलं, "पक्क, दीदी. आज मी सगळं सांभाळेन." यानंतर तिघंही स्वयंपाकघरात गेले. निशा आणि आकाशानं मिळून स्वयंपाक सुरू केला, तर रिया मजेत त्यांना बघत बसली. निशानं आकाशला भाजी चिरायचं काम दिलं आणि स्वतः पोळ्या लाटायला सुरुवात केली. आकाश काम करताना पाहून रिया हसत म्हणाली, "अरे आकाश, तू खरंच कामाला लागलास? मला वाटतं, निशा बरोबर म्हणत होती, तू खरंच मोठा झालायस." आकाश हसत म्हणाला, "दीदी मला नेहमीच लहान समजते, पण आता मी त्यांना दाखवून देईन की मीही जबाबदार आहे." स्वयंपाक करता करता निशाला तिच्या भावामध्ये झालेला बदल जाणवू लागला. तिला वाटलं, आकाश आता पूर्वीसारखा लहान आणि बेजबाबदार राहिला नाही. उलट, तो घरच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी तयार होत आहे. तिनं मनाशी विचार केला, कदाचित मला याच्यावर थोडं अधिक विश्वास ठेवायला हवा. स्वयंपाक तयार झाल्यानंतर तिघांनी मिळून टेबलवर जेवण वाढलं. हसत खेळत, गप्पा मारत त्यांनी आनंदाने जेवण केलं. रियाने म्हटलं, "आजचा दिवस खरोखर खूप छान गेला. तुमच्या दोघांसोबत वेळ घालवून जुन्या आठवणी ताज्या झाल्या." निशा हसत म्हणाली, "हो, खरंच. हे छोटे छोटे क्षणच आयुष्याला खास बनवतात. आणि हो, आकाश, आज तू खरोखर चांगलं काम केलंस. मी मान्य करते की तू आता जबाबदार होत आहेस." आकाश हसत म्हणाला, "धन्यवाद, दीदी. मी नेहमी तुझी मदत करण्यासाठी तयार आहे." रिया निघताना निशाला म्हणाली, "याद ठेव. कधी कधी तूही आराम कर. आणि आकाशवर विश्वास ठेव. आता तो सगळं सांभाळू शकतो." रिया गेल्यानंतर निशानं आकाशाकडे पाहिलं आणि हलकसं हसत म्हणाली, "कदाचित तू बरोबर आहेस, आकाश. मला तुझ्यावर थोडा जास्त विश्वास ठेवायला हवा. आजपासून मी तुला काही जबाबदाऱ्या सोपवते." आकाश हसत म्हणाला, "मी तयार आहे, दीदी. मी तुला मुझ्यावर विश्वास ठेवण्याची संधी नक्कीच देईन." त्या दिवसानंतर निशाने आकाशला घरच्या कामांमध्ये सहभागी करून घ्यायला सुरुवात केली. भाऊ बहिणीचं नातं अधिक मजबूत झालं आणि त्यांनी प्रत्येक जबाबदारी एकत्र निभवायला शिकलं. आणखी काही दिवसांत निशा आणि आकाशचं नातं अधिक घट्ट आणि खास बनत गेलं. आकाश आता निशाच्या प्रत्येक गरजेत आणि कामांमध्ये मदत करायला पुढे येत होता. लहान सहान कामं, जसं की भांडी धुणं सगळं उत्तम केलं आहे. सब्जा चिरणं, घराची सफाई करणं अशा कामांना आकाश आनंदाने हातभार लावू लागला होता आणि निशालाही आता त्याच्यावर पूर्ण विश्वास वाटू लागला होता. एका दिवशी निशा कॉलेजच्या कामात व्यस्त होती, तेव्हा आकाशाने दरवाज्यावर टकटक केली. आत येऊन तो म्हणाला, "दीदी, आज मी मम्मीच्या स्वयंपाकघरातलं सगळं काम स्वतःचं पूर्ण केलं आहे. आता तू आराम करू शकतेस." निशानं आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं आणि हसत म्हणाली, "खरंच. आता तर तू पूर्णपणे समजूतदार झालायस. आधी तर काहीही काम करायला सांगितलं की टाळाटाळ करायचास आणि आता स्वतःचं सगळं करत आहेस." आकाशाने थोडंसं डोकं खाली झुकवत हसत म्हटलं, "दीदी, पण जर फार जास्त काम दिलंस तर मी कुठेतरी पळून जाईन." दोघं हसले आणि निशा प्रेमाने म्हणाली, "नाही रे, तुला पळू देणार नाही. कारण आता मला जाणवलंय की आपण दोघं मिळून घर व्यवस्थित सांभाळू शकतो." काही दिवसांनी निशाची मम्मी परत आली. त्यांनी घर स्वच्छ, नीटनेटक आणि व्यवस्थित पाहिलं तर त्या चकित झाल्या. त्यांनी निशाला विचारलं, "हे सगळं कोणी केलं? तू एकटीने सगळं कसं सांभाळलं?" यावर आकाश अभिमानाने म्हणाला, "मम्मी, दीदी एकटी नव्हती. मी तिची मदत केली आहे. आता मी मोठा झालो आहे आणि घरच्या कामांत हातभार लावू शकतो." मम्मीने प्रेमाने आकाशच्या डोक्यावर हात फिरवत म्हटलं, "तुम्हा दोघांनी मिळून खूप छान केलं आहे. खूप छान काम केलंस. मला तुझा अभिमान वाटतो." मम्मी म्हणाल्या,
निशा हसत म्हणाली, आता तुम्हाला आमच्याबद्दल फार काळजी करण्याची गरज नाही, मम्मी. आकाश आता माझा सर्वात मोठा साथीदार झाला आहे. या प्रकारे निशा आणि आकाशचं नातं पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झालं. निशाला तिच्या भावामध्ये केवळ एक मित्रच नाही, तर एक विश्वासू साथीही सापडला. तिला जाणवलं की जबाबदाऱ्या एकत्र वाटून घेणं आयुष्याला अधिक सोपं आणि आनंदी बनवतं. काळ पुढे सरकत गेला आणि दोघं भाऊ बहीण एकमेकांना नेहमी साथ देऊ लागले. मग ते घरकाम असो किंवा आयुष्याच्या समस्या, दोघांनीही नेहमीच एकमेकांचा आधार घेतला. निशाला आता खात्री होती की ती आकाशवर पूर्ण विश्वास ठेवू शकते. आणि आकाशनेही हे सिद्ध केलं होतं की तो आपल्या बहिणीच्या मदतीसाठी नेहमी तयार आहे.